साहेब आमचे नेते नसून आमचे मोठे भाऊ आहेत आणि भावाकडे काहीही मागा गेलं पोराने की भाऊ नाही म्हणत नाहीत आणि रिकामी हाती परत पाठवत नाहीत कुणालाच, बारक्या मुलाला म्हणा नाही आम्हाला म्हणा, ते आमचे मोठे भाऊच आहेत. नमस्कार, मी शंतनू किशोर पवार, राहणार भुये. साहेबांची आम्हाला एवढी मदत आहे की लहान लहान मुले आहेत. आम्ही आत्ता व्हॉलीबॉलच्या मध्ये स्पर्धा ठेवल्या होत्या. विश्वनाथ साहेब पवार यांना आम्ही भेटायला गेलो होतो, फक्त बक्षीस पाहिजे होतं म्हणून की साहेब असाचे आमचे लहान पोरं आहेत, स्पर्धा आहेत, आम्हाला द्यायला लागते. साहेबांनी न काय हे करता, न काय विचार करता पोरांसाठी, आमच्यासाठी, खेळावर त्यांचं भरपूर प्रेम आहे. भरपूर म्हणजे भरपूर, सांगता येत नाही एवढं प्रेम आहे त्यांचं खेळावरती. आमच्यातली मुले की आत्ता दोघं तिघे साहेबांच्यामुळे माझ्यामध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा खेळून आलेल्या आहेत साहेबांच्यामुळे. साहेबांना मी असं बोललो होतो की साहेब असं आम्हाला गरज आहे बॉलची, नेटची. साहेब म्हटलेत की तुम्हाला काय लागेल ते सांगा, मी तुम्हाला आणून देतो. एवढं त्यांचं भरपूर प्रेम आहे. साहेब आमचे नेते नसून आमचे मोठे भाऊ आहेत आणि भावाकडे काहीही मागा गेलं पोराने की भाऊ नाही म्हणत नाहीत आणि रिकामी हाती परत पाठवत नाहीत कुणालाच, बारक्या मुलाला म्हणा नाही आम्हाला म्हणा, ते आमचे मोठे भाऊच आहेत. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.